जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात चांगले काम केले असून पक्षश्रेष्ठीच्या आशीर्वादानेच अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला होता, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी दिली आहे. अश्विनी पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार असणार आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही अश्विनी पाटील या राजीनामा देत नसल्याने पक्षातील सदस्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्यांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानेच अध्यक्षांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत सुरू होती. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अरविंद जाधव आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे नेते खासदार डॉक्टर सुभाष भामरे साहेब, आमदार अमरीशभाई पटेल साहेब, आमदार जयकुमार रावल साहेब यांच्या आशीर्वादाने खूप कमी वयात धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे मी माझे भाग्य समजते. माझे सासरे प्राध्यापक अरविंद जाधव यांनी गेल्या 30 वर्षापासून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केले, त्याचीच पावती मला अध्यक्ष या रूपाने मला मिळाली आहे. ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2023 या 14 महिन्याच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले. पक्षाच्या धोरणाचा आदर करीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.